कल्पना करा एकाच्या हातात एक कॉन्व्हेक्स लेन्स आहे, म्हणजे साधा मॅग्निफाईंग ग्लास. हां, जो आपण लहानपणी वापरायचो. हो, एक्झॅक्टली. आणि त्या लेन्समधून सूर्यप्रकाश एका बिंदूवर केंद्रित करून कागद जाळण्याचा प्रयोग आपण अनेकदा केलाय. अगदी बरोबर, खूप जणांनी केला असेल. पण आता बघा, कल्पना करा की तोच मॅग्निफाईंग ग्लास आपण एका विशिष्ट आणि पूर्णपणे पारदर्शक अशा द्रवामध्ये म्हणजे लिक्विडमध्ये बुडवला आणि अचानक काहीतरी वेगळंच घडतं. हो, तो लेन्स प्रकाशाला एकत्र आणण्याऐवजी चक्क विखुरण्याचा म्हणजे स्कॅटर करण्याचं काम करू लागतो. बापरे. म्हणजे बघा, त्या लेन्सचा आकार तोच आहे, जाडी तीच आहे, पण त्याचं संपूर्ण अस्तित्वच बदललंय. हे कसं शक्य आहे? ह्याच कोड्याची उकल करण्यासाठी आज आपण ह्या डीप डाईव्हमध्ये आलो आहोत. नक्कीच, आणि हा विषय खूपच रंजक आहे. हो ना? आपलं मिशन अतिशय स्पष्ट आहे. आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि लेन्स डायनॅमिक्सच्या ज्या गुंतागुंतीच्या संकल्पना आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. यासाठी आपल्याकडे 2 भक्कम सोर्सेस आहेत. एक म्हणजे एका फिजिक्स स्टडी नोट्समधील सखोल माहिती आणि दुसरं म्हणजे ते यूट्यूब चॅनल. बरोबर, SK नांदेड या यूट्यूब चॅनलवरील एक अतिशय प्रभावी प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंटचा व्हिडिओ. तो व्हिडिओ खरंच खूप छान आहे. अगदी. तर ह्या स्रोतांमधून आपण प्रकाश नेमका कसा वागतो आणि मीडियम बदलल्यावर विज्ञानाचे नियम कसे बदलतात हे डिकोड करणार आहोत. तर ओके, लेट्स अनपॅक दिस. प्रकाशाचा प्रवास सरळ रेषेत होतो हे आपण नेहमीच ऐकतो. हां, पण जेव्हा तो वागतो तेव्हा तेव्हा नेमकं काय घडतं? अगदी बरोबर मुद्दा मांडलात. प्रकाशाचा प्रवास सरळ रेषेतच होतो, पण पण फक्त तोपर्यंत जोपर्यंत तो एकाच मीडियामध्ये प्रवास करत असतो. अच्छा, म्हणजे माध्यम सेम असेल तर? हो, खरा खेळ तेव्हा सुरू होतो जेव्हा प्रकाश एका मीडियममधून, समजा हवेतून, दुसऱ्या मीडियममध्ये प्रवेश करतो. म्हणजे जसं काचेमध्ये किंवा पाण्यात. एक्झॅक्टली. जसं ग्लास किंवा पाणी. आपल्या फिजिक्स नोट्सनुसार जेव्हा रे ऑफ लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो, तेव्हा तो त्याची दिशा बदलतो, तो वाकतो. हां. आणि या प्रकाशाच्या वाकण्याच्या प्रक्रियेलाच विज्ञानाच्या भाषेत रिफ्रॅक्शन असं म्हणतात. रिफ्रॅक्शन. बरोबर. हो. पण इथे फक्त काय घडतं हे सांगून थांबणं योग्य ठरणार नाही. ते का घडतं हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. हाच तर खरा प्रश्न आहे. म्हणजे आपण अनेकदा रिफ्रॅक्शनची व्याख्या पाठ करतो, पण प्रकाशाने आपली दिशा का बदलावी? हां, प्रकाश काही स्वतः विचार करून दिशा बदलत नाही. त्याच्यामागे नक्कीच काहीतरी ठोस भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स असणार. नक्कीच असणार. आणि व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज, हे सर्व प्रकाशाच्या गतीवर म्हणजेच त्याच्या स्पीडवर अवलंबून असतं. स्पीडवर? हो, वेगवेगळ्या मीडियममध्ये प्रकाशाची गती वेगवेगळी असते. आता बघा, जेव्हा प्रकाश हवेतून काचेसारख्या डेन्सर मीडियममध्ये प्रवेश करतो. डेन्सर मीडियम म्हणजे ज्याची घनता जास्त आहे. बरोबर. तिथे शिरल्यावर त्याचा वेग कमी होतो, तो स्लो डाऊन होतो. अच्छा. आणि प्रकाशाचा किरण जेव्हा तिरपा म्हणजे ॲट अन अँगल त्या नवीन मीडियममध्ये प्रवेश करतो, तेव्हा प्रकाशाच्या वेव्हचा जो भाग पहिल्यांदा आत शिरतो त्याचा वेग आधी कमी होतो. पण जो भाग अजून बाहेरच आहे त्याचा वेग जास्त असतो. मला वाटतं हे समजून घेण्यासाठी एक अतिशय उत्तम एनॉलॉजी देता येईल. हो, सांगा ना. समजा एखाद्या सुपरमार्केटची शॉपिंग कार्ट आपण एका गुळगुळीत रस्त्यावरून वेगात ढकलत नेत आहोत. रस्त्याच्या कडेला थोडा चिखल आहे. आता जर आपण ती कार्ट तिरपी ढकलत असू आणि तिचं एक चाक आधी त्या चिखलात गेलं तर ते चाक अडकेल. एक्झॅक्टली. चिखलामुळे त्या एका चाकाचा वेग अचानक कमी होईल, पण कार्टची बाकीची चाकं अजूनही गुळगुळीत रस्त्यावर असल्यामुळे ती वेगातच असतात. बरोबर. एका बाजूचा वेग कमी आणि दुसऱ्या बाजूचा जास्त. यामुळे ती पूर्ण कार्ट एका विशिष्ट दिशेनं वळते. ती पिवट होते. प्रकाशाच्या बाबतीत अगदी हेच घडतं ना? अगदी तंतोतंत हेच घडतं. प्रकाशाची वेव्ह सुद्धा त्या शॉपिंग कार्टसारखीच पिवट होते. तिची दिशा बदलते. क्या बात आहे. आणि यालाच आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. इथे आणखी एक मूलभूत फरक मला स्पष्ट करायला आवडेल. अनेकदा रिफ्लॅक्शन आणि रिफ्रॅक्शन या 2 संकल्पनांमध्ये खूप गोंधळ उडतो. हो, शब्दांसाधर्म्य आहे ना? हो. तर रिफ्लॅक्शनमध्ये प्रकाश एखाद्या पृष्ठभागावर आदळून परत त्याच मीडियममध्ये माघारी फिरतो. जसा आरशात आपला चेहरा दिसतो. अगदी बरोबर. पण रिफ्रॅक्शनमध्ये प्रकाश पृष्ठभागावर आदळून परत येत नाही. तो मीडियम पार करून पलीकडे जातो. फक्त त्याची दिशा बदललेली असते. म्हणजे रिफ्लेक्शन हे एखाद्या भिंतीवर टेनिस बॉल मारून तो परत झेलण्यासारखा आहे. बरोबर.
बॉल भिंत ओलांडून पलीकडे जात नाही. पण रिफ्रॅक्शन म्हणजे आपण पाण्यात पोहताना किंवा धावताना जसा पाण्याचा अडथळा येतो आणि आपली दिशा किंवा वेग बदलतो तसा प्रकार आहे. हो, अडथळा पार करून आपण पुढे जातोच. एकदम बरोबर. आणि कसं आहे ना, लेन्सेसचं काम समजून घेताना आपल्याला ऑप्टिकल सेंटर ही संकल्पना समजणं अत्यंत आवश्यक आहे. ऑप्टिकल सेंटर? जर आपण आरशांचा विचार केला तर त्यांच्या मध्यबिंदूला आपण पोल म्हणतो. बरोबर. पण जेव्हा आपण लेन्सेसबद्दल बोलतो जे पारदर्शक असतात तेव्हा त्यांच्या अगदी मधोमध आतल्या बाजूला एक मध्यबिंदू असतो. त्याला ऑप्टिकल सेंटर असं म्हणतात. अच्छा. लेन्समधून जाणाऱ्या प्रकाशाचे सर्व मोजमाप आणि त्याचं गणित या ऑप्टिकल सेंटर पासूनच मोजलं जातं. आता हे जे सगळं सिद्धांत आहेत ते आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहूया. हो, त्या व्हिडिओमध्ये. हो, एस.सी. आर्नांडेजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये जो प्रयोग दाखवलाय तो या सर्व थिअरीला जिवंत करतो. व्हिडिओमध्ये शिक्षकांनी एक अतिशय सुंदर लेझर सेटअप वापरलाय. तो सेटअप खरंच खूप भारी आहे. सुरुवातीला त्या उपकरणातून लाल रंगाचे 5 पॅरलल रेस बाहेर पडताना दिसतात. नंतर प्रयोग अधिक स्पष्ट दिसावा म्हणून ते फक्त 3 पॅरलल रेस वापरतात. जेव्हा हे 3 पॅरलल रेस सरळ पुढे जात असतात तेव्हा त्यांच्या मार्गात शिक्षक एक कॉन्व्हेक्स लेन्स ठेवतात. बरोबर. आणि त्यानंतर जे दृश्य दिसतं ते खरोखर विज्ञानाची जादू असल्यासारखं वाटतं. तो व्हिडिओतील सर्वात प्रभावी क्षण आहे असं मला वाटतं. आपण स्पष्टपणे पाहू शकतो की ते लाल रंगाचे पॅरलल रेज जसे त्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या आत प्रवेश करतात तिथे त्यांचा रिफ्रॅक्शन होतं. आता बघा, कॉन्व्हेक्स लेन्सचा आकार असा असतो की तो मध्यभागी जाड आणि कडेला निमुळता असतो. बरोबर. या विशिष्ट आकारामुळे तो त्या सर्व पॅरलल रेजला एकाच बिंदूवर एकत्र आणतो. सगळे किरण एका पॉइंटवर मिळतात. हो, आणि विज्ञानात या प्रकाशाला एकत्र आणण्याच्या क्रियेला कन्व्हर्ज करणं असं म्हणतात. कन्व्हर्ज. हो, कॉन्व्हेक्स लेन्सचे हेच मुख्य काम आहे, आलेल्या प्रकाशाला कन्व्हर्ज करणं. आणि ज्या एका अचूक बिंदूवर हे सर्व किरण एकत्र मिळतात त्यालाच आपण फोकस म्हणतो, बरोबर ना? होय, तो बिंदू फोकस म्हणून ओळखला जातो. आणि मघाशी आपण ज्या ऑप्टिकल सेंटरबद्दल चर्चा केली, जो लेन्सच्या मधोमध असतो. बरोबर, तिथपासून ते या फोकसपर्यंतचं जे अंतर असतं त्याला त्या लेन्सची फोकल लेंथ म्हटलं जातं. अच्छा, फोकल लेंथ. आणि हा नियम कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे की कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ नेहमी पॉझिटिव्ह मानली जाते. पॉझिटिव्ह का? कारण प्रकाश ज्या दिशेने पुढे जात आहे त्याच दिशेने पुढे जाऊन तो फोकस तयार होतो. म्हणजे हे गणित अगदी सरळ आहे. कॉन्व्हेक्स लेन्स प्रकाश कन्व्हर्ज करणार आणि त्याची फोकल लेंथ पॉझिटिव्ह असणार. अगदी बरोबर. पण व्हिडिओमध्ये यानंतर एक वेगळाच ट्विस्ट येतो. हो, तो दुसरा लेन्स. बरोबर. शिक्षक तो कॉन्व्हेक्स लेन्स बाजूला काढतात आणि त्याच्या जागी कॉन्केव्ह लेन्स ठेवतात. आता कॉन्केव्ह लेन्स मध्यभागी पातळ आणि कडेला जाड असतो. जेव्हा तो या 3 पॅरलल रेसच्या मार्गात येतो तेव्हा ते किरण एकत्र येत नाहीत, तर ते एकमेकांपासून दूर दूर ढकलले जातात. ते पूर्णपणे विखुरतात. बापरे, हो. आणि या दूर ढकलण्याच्या किंवा विखुरण्याच्या क्रियेला डायव्हर्ज करणं असं म्हणतात. डायव्हर्ज. हो, कॉन्केव्ह लेन्स नेहमी प्रकाशाला डायव्हर्ज करतो. पण ह्या प्रयोगादरम्यान व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्वाची तांत्रिक माहिती दिली आहे. कोणती? शिक्षक आवर्जून सांगतात की हे जे लेन्सेस प्रयोगात वापरले आहेत ते ग्लासचे म्हणजे काचेचे नसून फायबरचे बनवलेले आहेत. अच्छा, फायबरचे. का बरं? कारण काच ही अतिशय नाजूक असते आणि ती सहज तुटू शकते. प्रयोगशाळेत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फायबरचे लेन्सेस वापरणं जास्त सोयीचं असतं. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे रिफ्रॅक्शनचे गुणधर्म ग्लाससारखेच प्रभावी असतात. ओके, पण ह्या कॉन्केव्ह लेन्सच्या प्रयोगावरून मला एक मोठा पुशबॅक द्यायचा आहे. बर, सांगा. विज्ञानाच्या नियमानुसार आपण आत्ता चर्चा केली की फोकस काढण्यासाठी प्रकाशाचे किरण एका बिंदूवर एकत्र येणं म्हणजे कन्व्हर्ज होणं गरजेचं असतं. बरोबर आहे. पण हा जो कॉन्केव्ह लेन्स आहे तो तर प्रकाशाला डायव्हर्ज करतोय. ते किरण तर पुढे जाऊन अधिकाधिक दूर जात आहेत. मग ते कधीच एकत्र येणार नाहीत. मग अशा परिस्थितीत या कॉन्केव्ह लेन्सचा फोकस शोधायचा तरी कसा? जी गोष्ट अस्तित्वातच नाही, जिथे किरण कधीच पोचणार नाहीत, तिथे मोजमाप कसं होणार? अतिशय सखोल आणि तर्कशुद्ध प्रश्न आहे आणि भौतिकशास्त्राने यावर काढलेला मार्ग खरोखरच कल्पक आहे. कसं काय? हे अगदी खरं आहे की डायव्हर्ज झालेले किरण प्रत्यक्षात पुढे कधीच मिळत नाहीत, पण मानवी मेंदू आणि आपले डोळे एका विशिष्ट पद्धतीने काम करतात. जेव्हा हे विखुरलेले किरण आपल्या डोळ्यांवर पडतात तेव्हा आपला मेंदू नेहमी असा विचार करतो की प्रकाश हा सरळ रेषेतूनच आला असावा.
अच्छा, म्हणजे आपला मेंदू त्या विखुरलेल्या किरणांचा मागोवा घेऊन त्यांना मागे त्यांच्या उगमाकडे शोधण्याचा प्रयत्न करतो. अगदी तसंच. म्हणूनच ह्या प्रयोगाचं गणित सोडवताना ते डायव्हर्जिंग रेज कागदावर रेषा मारून बॅकवर्ड दिशेने म्हणजे मागे वाढवले जातात. बापरे. जेव्हा तुम्ही ह्या रेषा लेन्सच्या अलीकडे मागे ट्रेस करता तेव्हा त्या एका काल्पनिक बिंदूवर मिळताना दिसतात. तिथे प्रत्यक्षात प्रकाश नसतो. पण तिथून तो प्रकाश विखुरत आहे असा आभास निर्माण होतो. हाच तो कॉन्केव्ह लेन्सचा आभासी फोकस. क्या बात आहे. आणि हा फोकस प्रत्यक्ष पुढे न मिळता प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने बॅकवर्ड ट्रेस करून मिळवला जातो. म्हणूनच कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ नेहमी नेगेटिव्ह मानली जाते. कमाल आहे. म्हणजे जे सत्य डोळ्यांना समोर दिसत नाही ते शोधण्यासाठी विज्ञानाने त्या किरणांना गणितीयदृष्ट्या मागे खेचले. अगदी बरोबर. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फोकल लेन्थचा हा अर्थ अतिशय स्पष्ट झाला. आता व्हिडिओमधील सर्वात रंजक प्रयोगाकडे येऊया. तो जिथे दोन्ही एकत्र करतात. हो. शिक्षक एक कॉन्व्हेक्स लेन्स आणि एक कॉन्केव्ह लेन्स एकमेकांना जोडून त्या पॅरल रेजच्या मार्गात ठेवतात. बरोबर. आणि मग ते व्यंकटेश नावाच्या विद्यार्थ्याला विचारतात, आता काय होईल? व्यंकटेश अतिशय अचूक उत्तर देतो की रेज पॅरलच राहतील. तो प्रयोगातील एक उत्कृष्ट अहा मोमेंट आहे. याला कंबायनिंग लेन्सेसची संकल्पना म्हणतात. बघा, एक कॉन्व्हेक्स लेन्स जो प्रकाशाला कन्व्हर्ज करू पाहत आहे आणि दुसरा कॉन्केव्ह लेन्स जो त्याच ताकदीने प्रकाशाला डायव्हर्ज करू पाहत आहे. बरोबर. जेव्हा हे दोन्ही समान क्षमतेचे म्हणजे इक्वल पॉवरचे लेन्सेस एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करतात. ते कॅन्सल आउट होतात. मला यासाठी एक वेगळी अॅनालॉजी वापरायची आहे. नक्की सांगा. समजा एक मोठा दरवाजा आहे. दोन व्यक्ती त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना उभे आहेत. एक व्यक्ती दरवाजाला आतल्या बाजूने जेवढ्या ताकदीने ओढत आहे अगदी तेवढ्याच ताकदीने दुसरी व्यक्ती दरवाजाला बाहेरच्या बाजूने ओढत आहे. आता दोघांचीही ताकद समान आहे. परिणाम काय होईल? दरवाजा हलणारच नाही. एक्झॅक्टली. तो आहे तिथे स्थिर राहील. कंबायनिंग लेन्सचं अगदी असंच आहे. एकाची कन्व्हर्ज करण्याची ताकद आणि दुसऱ्याची डायव्हर्ज करण्याची ताकद एकमेकांना कॅन्सल करते. आणि आत जाणारे पॅरलल रेज बाहेर येतानाही पॅरलल म्हणूनच बाहेर पडतात. ही अॅनालॉजी अगदी अचूक आहे. भौतिकशास्त्रात जेव्हा विरुद्ध शक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांची बेरीज शून्यावर येते. बरोबर. पण आता आपण ह्या डीप डाईव्हच्या सर्वात प्रगत आणि चक्रावून टाकणाऱ्या संकल्पनेकडे वळणार आहोत. व्हिडिओमध्ये शिक्षकांनी ह्याचा उल्लेख जेईई लेव्हल कन्सेप्ट म्हणून केला आहे. अच्छा, म्हणजे थोडं ॲडव्हान्स लेव्हलचं. हो. आतापर्यंत आपण हे पक्के केले आहे की कॉन्व्हेक्स लेन्स नेहमी प्रकाशाला कन्व्हर्ज करतो. पण अभ्यासाच्या नोट्समध्ये एक अत्यंत महत्त्वाचा नियम दिला आहे, द मीडियम मॅटर्स. हो. आणि इथूनच आपण या डीप डाईव्हच्या सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की एका पारदर्शक द्रवामध्ये मॅग्निफाईंग ग्लास पूर्णपणे उलटं काम कसं करू लागतो त्याचं उत्तर मिळतं. अगदी बरोबर. पण मला यावर थोडा पुशबॅक द्यायचा आहे. बरं. कॉन्व्हेक्स लेन्सचा आकार हा फिजिकली फिक्स आहे. तो मध्यभागी जाड आहे. मग हा लेन्स आपली ओळख कशी विसरू शकतो? तो प्रकाशाला एकत्र आणायचं सोडून अचानक विखुरण्याचं म्हणजे डायव्हर्ज करण्याचं काम कसं करू शकतो? इफ यू कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, तर हे विज्ञानाचे सर्वात मोठे आणि सुंदर सत्य आहे. विज्ञानात कोणताही नियम ॲब्सोल्यूट नसतो. म्हणजे निरपेक्ष नसतो. बरोबर. आपण लेन्सेसबद्दल जे काही नियम आतापर्यंत पाहिले ते एक गृहीत धरून चालतात की लेन्सच्या बाहेरचा मीडियम हा हवा आहे. एअर. हो. कारण हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काचेपेक्षा किंवा फायबरपेक्षा खूप कमी असतो. पण जर आपण हाच कॉन्व्हेक्स लेन्स उचलला आणि अशा एका द्रवामध्ये बुडवला जो द्रव त्या लेन्सपेक्षा जास्त डेन्सर मीडियम आहे. डेन्सर मीडियम म्हणजे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्या लेन्सच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सपेक्षा जास्त आहे. अगदी बरोबर. समजा लेन्सच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे आणि बाहेरच्या द्रवाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6 आहे. अच्छा. आता प्रकाशाची गती कशी बदलेल याचा विचार करा. मगाशी आपण शॉपिंग कार्टचं उदाहरण पाहिलं. हवेतून काचेत शिरताना प्रकाशाचा वेग कमी होत होता. हो, चिखलात काट गेल्यासारखं. बरोबर. पण आता बाहेरचा मीडियम जास्त घन आहे आणि लेन्स तुलनेने विरळ झाला आहे. त्यामुळे प्रकाश जेव्हा त्या डेन्सर मीडियममधून लेन्समध्ये प्रवेश करेल तेव्हा त्याचा वेग कमी होण्याऐवजी चक्क वाढेल. तो स्पीडअप होईल. हो. अरे वा. म्हणजे शॉपिंग कार्ट चिखलातून बाहेर येऊन अचानक गुळगुळीत रस्त्यावर आल्यासारखं झालं.
चाकांचा वेग अचानक वाढणार? अगदी अचूक. आणि प्रकाशाचा वेग वाढल्यामुळे ती वेव्ह आतल्या बाजूला वळण्याऐवजी म्हणजे कन्व्हर्ज होण्याऐवजी बाहेरच्या बाजूला वळते. बापरे. त्यामुळे तो कॉन्व्हेक्स लेन्स प्रकाशाला डायव्हर्ज करू लागतो. तो हुबेहूब एका कॉन्केव्ह लेन्स सारखा वागतो. हे खरंच अविश्वसनीय आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याची फोकल लेंथ जी आत्तापर्यंत आपण पॉझिटिव्ह मानत होतो ती त्या डेन्सर मीडियममध्ये गेल्यामुळे निगेटिव्ह होऊन जाते. हे खरोखरच डोकं चक्रावून टाकणारं आहे. म्हणजे त्या लेन्सची स्वतःची अशी कोणतीही फिक्स ओळख नाहीये. नाहीये. तो लेन्स कॉन्व्हेक्स असला तरी तो कन्व्हर्ज करणार की डायव्हर्ज हे त्याच्या आकारावर नाही, तर तो कोणत्या वातावरणात किंवा कोणत्या मीडियममध्ये आहे यावर ठरतं. अगदी बरोबर. हे एखाद्या माणसासारखं झालं, जो माणूस योग्य वातावरणात खूप शांत असतो, पण आजूबाजूची परिस्थिती आणि माणसं बदलली की तो पूर्णपणे वेगळा वागू लागतो. हाच तो जेई लेव्हलचा मुख्य गाभा आहे. रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची संकल्पना हेच सांगते की एखाद्या गोष्टीचा प्रभाव हा नेहमी सापेक्ष असतो. परिस्थिती आणि आजूबाजूचं मीडियम कोणत्याही गोष्टीचे संपूर्ण गुणधर्म बदलू शकतात. निसर्ग लेबल्स किंवा नावांना जुमानत नाही. तो फक्त भौतिकशास्त्राच्या नियमांचे पालन करतो. क्या बात है. आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण एका साध्या संकल्पनेपासून सुरू करून विज्ञानाच्या एका अत्यंत प्रगत नियमापर्यंतचा प्रवास केलाय. हो, अगदी. ऐकणाऱ्यांसाठी हे सगळं पुन्हा एकदा थोडक्यात उलगडत असताना मला हे सांगावंसं वाटतं की आपण सुरुवातीला रिफ्रॅक्शन म्हणजे प्रकाशाच्या वेगातील बदलामुळे त्याचं वाकणं समजून घेतलं. बरोबर. नंतर एस.ए. नांडेच्या प्रयोगातून कॉन्व्हेक्स लेन्सचं कन्व्हर्जिंग काम आणि पॉझिटिव्ह फोकल लेंथ पाहिली. कॉन्केव्ह लेन्सची डायव्हर्जिंग शक्ती आणि त्यातून येणारी आभासी नेगेटिव्ह फोकल लेंथ आपण बॅकवर्ड ट्रेस करून समजून घेतली. आणि शेवटी आपण लेन्सच्या कॉम्बिनेशन आणि द मीडियम मॅटर्स हा अत्यंत महत्त्वाचा नियम पाहिला, जिथे डेन्सर मीडियममुळे एका कॉन्व्हेक्स लेन्सची ओळख पूर्णपणे बदलून जाते हे आपण सिद्ध केलं. आता ऐकणाऱ्यांसाठी या माहितीचा मुख्य अर्थ काय आहे? मला वाटतं हे फक्त फिजिक्स नाहीये. हां, नक्कीच नाही. जसे लेन्सेस मीडियमनुसार आपलं काम आणि ओळख बदलतात, तशीच आपल्याला मिळणारी प्रत्येक माहिती, बातम्या किंवा डेटा हा कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि कोणत्या वातावरणात आपल्यापर्यंत पोचतोय यावर त्याचा अर्थ पूर्णपणे अवलंबून असतो. अगदी बरोबर. जर आपण तो कॉन्टेक्स्ट किंवा तो मीडियम बदलला तर त्या माहितीचा अर्थ कॉन्व्हेक्सकडून कॉन्केव्ह झाल्यासारखा पूर्णपणे उलटा होऊ शकतो. अगदी बरोबर. ज्ञान नेहमी संदर्भावर आधारित असतं. संदर्भ बदलला की निष्कर्ष बदलतात. आता ही अतिशय सखोल चर्चा थांबवताना मी एका नवीन आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर येऊन थांबतो. आपण आत्तापर्यंत काचेच्या आणि फायबरच्या लेन्सेसबद्दल बोललो, पण या विश्वातील सर्वात अप्रतिम लेन्सेस आपल्या स्वतःच्या डोळ्यांमध्ये आहेत. हो ना, नैसर्गिक लेन्सेस. बरोबर. आपल्या डोळ्यांतील नैसर्गिक लेन्सेस प्रकाशाचं रिफ्रॅक्शन करतात, म्हणूनच आपण हे जग पाहू शकतो. पण हे डोळे हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून पृथ्वीच्या हवेच्या मीडियमसाठी तयार झाले आहेत. आता फक्त कल्पना करा, जर भविष्यात मानवजातीने पृथ्वीबाहेर एखाद्या वेगळ्या ग्रहावर वस्ती केली, जिथलं वातावरण अतिशय घन आहे, डेन्सर मीडियम आहे. बापरे, हा विचारच रंजक आहे. किंवा आपण खोल समुद्रात पूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहायला गेलो, तर आपल्या डोळ्यांतील लेन्सेसचं रिफ्रॅक्शन पूर्णपणे बदलेल का? नक्कीच बदलेल. त्या नवीन डेन्सर मीडियममुळे प्रकाशाचा वेग आणि दिशा इतकी बदले की आपल्याला हे जग जसं आत्ता दिसतंय ते पूर्णपणे विकृत किंवा वेगळंच दिसायला लागेल. आपण फक्त नवीन ग्रहावरच जाणार नाही, तर ती नवीन परिस्थिती आपल्याला वास्तवाची एक पूर्णपणे जैविकदृष्ट्या बदललेली आवृत्तीच दाखवेल. हा, खूपच खोल विचार आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या या डीप डाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.